हिंगोलीच्या PDCC बँकेमध्ये शेतकरी आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा झालेला आहे। पीक विम्याचे पैसे घेण्यासाठी हे शेतकरी दाखल झाले होते। यावेळी एका कर्मचाऱ्याला गंभीर मारहाण केलेली आहे। आपल्यासोबत बँकेचे व्यवस्थापक आहेत। सर, राडा नेमका का झाला? हाणामारीची घटना इथपर्यंत जाईपर्यंत काय झालं नेमकं? सर, काय झालं, सकाळी सर्व कर्मचारी 10:30 वाजता हजर झाले। जवळपास 1,500 माणसाचा मॉप तिथे जमलेला होता। आपण संपूर्ण मॉप म्हणजे कोण आहे? शेतकरी वर्ग आता 1,500 सभासद तिथे जमलेले होते, आपले खातेदार। आणि आपण 1,500 लोकांना विड्रॉल स्लिप वाटून त्यांची व्यवस्थित लाईन लावून पेमेंटची व्यवस्था सुरळीत चालू झाली होती। परंतु मागून 5-50 कास्तकार आले। त्यांनी आमचे शाखेचे शिपाई शेख मुनीर यांना विड्रॉलची मागणी केली। तर मुनीरने सांगितले की बाबा थोडा अर्धा तास थांबा, यातले 5-50 लोक कमी होऊ द्या, त्याच्यानंतर तुम्हाला विड्रॉल दिले जातील। पण ते सगळेच लोक आत आले, तर ते मुनीर त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला। तर एका जणाने त्यांना मारलं। त्यांना मारल्यामुळं ओम काळे तिथंच टेबलवर काम करत होते, ते उठले आणि त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला। मुनीरला बाजूला घेतलं आणि त्यांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला। बाहेर आणल्यानंतर त्यातल्या एका आरोपीनं त्यांच्या डोक्यात वीड घातली आणि आज जवळपास 6% पडलेले आहेत। सर, एकूण आपल्या बँकेमध्ये खातेदार किती आहेत? शिक्षकांचे काही खाते आहेत, शेतकऱ्यांचे आहेत। एकूण खातेदार किती आणि बँकेची वार्षिक आणि मंथली उलाढाल किती? बँकेत एकूण 27,000 खातेदार आहेत आणि बँकेचं डिपॉझिट जवळपास 104 कोटीचं आहे प्रॉपर शाखेचं। आणि बँकेची उलाढाल दररोजची 3 कोटी 3.5 कोटीच्या आसपास रोजची उलाढाल आहे। आत्ता शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केला आहे, बँकेतले कर्मचारी हे 100 ते 200 रुपये घेऊन स्लिप आणत आहेत। तर या आरोपाच्या संदर्भात तुमचं म्हणणं काय? माझ्यासोबत बी हा प्रश्न आलेला आहे, परंतु मी त्यांना ओपन चॅलेंज केलं की कोणत्या कर्मचाऱ्यांना 100 रुपये घेऊन काम केलं तुम्ही मला सांगा। CCTV कॅमेरे कुठे आहेत बँकेतले? CCTV कॅमेरे सध्या बंद अवस्थेत आहेत। किती दिवसापासून बंद आहेत? जवळपास 3 महिन्यापासून बंद आहेत। काय कारण आहे? ते डिवायझर वगैरे गेलेले, त्याच्यामुळे बंद आहे। हेड ऑफिसला त्याची कल्पना आहे आणि एक 2-3 दिवसात। मग 27,000 खातेधारकांच्या आणि शासनाच्या पैशाला सुरक्षा काय? काउंटर पेमेंट, कॅशियर स्वतः सभासदाच्या हातात पैसे। पण मध्यरात्री अनेक वेळा PDCC बँकेमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत। शहर पोलीस स्टेशनला त्याचे गुन्हे दाखल आहेत। तो पैसा बँकेचा जातो, कास्तकाराचा जात नाही। चोरी झाली तरी पण तो बँकेचा जातो, कास्तकाराचा नाही। चोरी झाली तरी तर तो शेतकऱ्यांचा नाही आहे, पण जाईल। चोरी झाली तरी बँकेचा जाईल, तो बँकेचा लॉस होईल। CCTV यंत्रणा बंद आहे, हे घातक आहे का? घातक आहे। मग हे असं असताना तुम्ही आता या आरोपाची पडताळणी कशी करणार? आरोपाची पडताळणी ची काय करणार आपण? जे आहे तर वास्तव आहे ते आहे। पण CCTV यंत्रणा तिथं कास्तकाराला मारायला बसले नाहीत, कर्मचाऱ्याचा कास्तकाराचा प्रश्न असा आहे की PDCC ही अत्यंत जिल्ह्यातली महत्त्वाची बँक आहे आणि अशा बँकेमध्ये CCTV यंत्रणा नसणं ॲक्टिवेट ही अत्यंत गंभीर बाब आहे। या संदर्भात काय सांगता? असतात थोडे टेक्निकल प्रॉब्लेम असतात। 3 महिन्यापासून थोडंसं काही करार संपलेले आहेत। पहिले जे CCTVचे आमचे हे होते कॉन्ट्रॅक्टदार, त्यांचा करार संपलेला आहे आणि दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टदाराला करार दिलेला आहे। त्याचा पूर्ण शाखेचे CCTV नवीन बसवणं चालू आहेत। खरं तर हे सर्व बँकेचे कर्मचारी होते। या शेतकऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हाणामारीमध्ये हे जे कर्मचारी आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांना डोक्यामध्ये वीट लागलेली आहे। या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणं सुरूच आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे बँकेमधली CCTV यंत्रणा पूर्णपणे बंद आहे आणि त्यामुळं हिंगोलीची जी ही PDCC बँक आहे ती केवळ आणि केवळ रामभरोसे सुरू असल्याचं या सगळ्या घटनेच्या निमित्तानं पुढं आलेलं आहे। हिंगोली पोलीस या संपूर्ण प्रकरणामध्ये आता काय तपास करतात आणि शेतकऱ्यांनी जो आरोप केला आहे बँकेतले कर्मचारी पैसे घेतात, त्या सगळ्यांचं त्या आरोपांची पडताळणी कशी करणार हे पाहावं लागणार आहे। संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।